Hello students, we are starting our chapter number 7 nutrition and diet. सातवा पाठ आपण सुरुवात केलेली आहे. पोषण आणि आहार. यामध्ये आपण पोषण म्हणजे काय आणि त्या पोषणाला अनुसरून आहार कोणत्या पद्धतीचा असावा, त्या आहाराचे घटक कोणकोणते आहेत, अन्न घटक याची माहिती आपण मागच्या पहिल्या भागामध्ये घेतलेले आहे. टू इम्प्रूव्ह द बॉडी अँड रेजिस्टन्स टू डिसीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड्स these all the nutrition and diet. Today we are going to see about some foodstuffs and their minerals. The body needs several inorganic substances which is called minerals. आपल्या शरीराला वेगवेगळे घटक आवश्यक आहेत. त्यात काही असेंद्रिय पदार्थसुद्धा आहेत, त्यांना आपण खनिजे म्हणतो, म्हणजेच मिनरल्स. देअर आर अ गिवन वन टेबल ऑन द पेज नंबर 11. दिस इज द टेबल. इन दिस टेबल गिव सम एक्झाम्पल्स अँड मिनरल्स and provide information about their functions in the body, the various sources of the minerals as well as the diseases caused by their deficiency. आपल्या शरीराला जे काही खनिजे आवश्यक आहे ते कोणत्या अन्नातून मिळतात, अन्नपदार्थातून, त्याचं काम काय आहे ते सगळं यामध्ये दिलेलं आहे. लुक हिअर दिस टेबल. देअर आर द मिनरल्स, देअर आर द फंक्शन्स, युजेस, सोर्सेस मीन्स फूडस्टफ्स अँड डिफिशियन्सी, डिसीजेस किंवा त्याच्यामुळे होणारा आजार. फर्स्ट देअर इज गिवन आयर्न म्हणजे लोह. व्हॉट इज द फंक्शन? कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी. शरीराच्या सर्व भागाला ऑक्सिजन पोचवण्याचं काम या लोहामुळे होतं. आपल्या रक्तामध्ये सगळ्यात जास्त काय असतं तर ते लोह असतं. मग आता आपल्याला कशापासून मिळतं ते खायला? तर मांस, मीठ, स्पिनॅच, ॲपल्स, रायझिन्स म्हणजे मांस, पालक, सफरचंद, मनुका यामधून आपणाला हे लोह मिळतं. ज्याचं हिमोग्लोबिन म्हणजे HP म्हणतो रक्तातील कमी असेल त्याला हा काय होतो, हा प्रॉब्लेम होतो. त्याला मग आपण मांस खायला सांगतो, पालक, सफरचंद, मनुका खायला सांगतो, गूळ शेंगदाणा खाण्यासाठी सांगतो. त्याच्यामुळे गूळ शेंगदाण्यामध्ये सुद्धा काय असतं, लोह हे मोठ्या प्रमाणात असतं. आपणाला जुन्या काळापासून बघतो आपण बरेचसे आपले आजी आजोबा वगैरे जे स्वयंपाक करत असताना लोखंडी भांडी वापरायचे. कारण लोखंड म्हणजे लोह. त्या लोखंडी भांड्यातून आपल्या शरीरामध्ये लोह मोठ्या प्रमाणात जायचं. त्यामुळं पूर्वीच्या काळी लोकांचे जर तुम्ही हात वगैरे बघितला तर कसे मजबूत आणि लालसर आणि काळपट दिसतात. पांढरे पडले की ओळखायचं की आपल्या शरीरामध्ये काय झालेलं आहे, लोह कमी पडत आहे. आणि याच्यामुळे काय होतं, मग ॲनिमिया नावाचा रोग होतो. पंडू रोग म्हणतात. पांडू रोग म्हणजे शरीर पांढरं पडतं आणि सतत थकवा वाटतो, चक्कर यायला लागते. अशा पद्धतीचे आजार यामध्ये होतात. म्हणून आता आपल्या देशाचा विचार केला तर सर्वात जास्त हा लोहाचं प्रमाण कमी असण्याचं हे स्त्रियांच्यामध्ये, मुलींच्यामध्ये आढळत आहे. त्यासाठी आपला HB चांगला असणं, हिमोग्लोबिन म्हणतो त्याला आपण, ते रक्तामधलं चांगलं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचे मिनरल्स आहेत कॅल्शियम अँड फॉस्फरस. व्हॉट इज द फंक्शन? स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. हाडं आणि दात मजबूत करायचं काम हे कॅल्शियम फॉस्फरस करतं. आता हे मिळतं कशातून? मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स अँड मीट. दुधाचे पदार्थ, लोणी, तूप, दही, ताक वगैरे जे आहेत, बटर, याच्यापासून आपणाला हे कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते. हिरव्या पालेभाज्यामध्ये सुद्धा, मांसमध्ये
हे कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. बऱ्याच लोकांना हाडं जे आपण मटण आणतो त्यातले हाडं उकळून त्याचा रस देण्याचं कारण म्हणजे त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतं. ह्याच्यामुळे काय होतं मग जर हे कमी पडलं तर बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स, दात खराब होणे, दात किडणे, हाडे ठिसूळ होणे, हाडे कमकुवत होणे हे याच्यामुळं होतं. त्याच्यानंतर आयोडीन म्हणजे मीठ. हे आयोडीन कशा कशातून मिळतं? ह्याच्यामुळं काय होतं? कंट्रोल्स ग्रोथ म्हणजे शरीराची वाढ नियंत्रित राहते. शरीरात होणाऱ्या रासायनिक स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन द बॉडी, शरीरात होणाऱ्या ज्या काही रासायनिक क्रिया आहेत त्यांना गतिमान करायचं काम हे आयोडीन करतं. ह्याच्यामुळं काय होतं जर हे कमी पडलं तर पहिल्यांदा आपल्याला मिळतं कशातून? रायझिन्स, बीन्स, फिश, सी फूड, सॉल्ट याच्यापासून आपल्याला हे मिळतं. म्हणून रोजच्या जेवणामध्ये मीठ हे आवश्यक आहे. मीठ, बीन्स, मासे, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ, सी फूड जे काय आहेत त्याच्यापासून हे जर आपण नाही खाल्लो तर आपणाला गॉयटर म्हणजे गलगंड नावाचा विकार होतो. गळ्याजवळ असं फुगतं बघा ते, त्याला गलगंड म्हणतो. त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम मेंटेन्स द बॉडी वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड द नर्वस सिस्टीम, आपल्या शरीरातील पाण्याचं संतुलन ठेवायचं काम हे करतं. त्याचबरोबर चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवायचं काम हे करतं. कशापासून मिळतं? मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी, सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड पल्सेस हे सगळे स्त्रोत आहेत, सोर्सेस ऑफ दीज मिनरल्स. आता याच्यामध्ये डिफिशियन्सी काय होतात तर इनएफिशियन्सी ऑफ मसल्स, स्नायूंची जी अकार्यक्षमता आहे ती म्हणजे स्नायू कंटाळा येणे, थकवा येणे, स्नायू काम करायला नको वाटणे. स्नायू जे आहेत आपले हे सगळे स्नायू, या स्नायूंची काय होते? अकार्यक्षमता, कार्य करायची ताकद राहत नाही हे जर मिळालं नाही तर. त्याच्यानंतर विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. आता जीवनसत्वेसुद्धा ए बी सी डी ई एफ पर्यंत आहेत, के पर्यंत आहेत. हे सगळे जीवनसत्व आहेत. यातले काही जीवनसत्वे आहेत हे जलविद्राव्य आहेत म्हणजे पाण्यात विरघळणारे आहेत आणि काही आहेत ते जल अविद्राव्य आहेत. तर वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स. बी अँड सी आर दे डिझॉल्व इझिली इन वॉटर, सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. बी आणि सी हे पाण्यात सहज विरघळतात म्हणून त्यांना जलविद्राव्य म्हणतात. आणि ते विरघळल्यानंतर आपल्या शरीरातून लघवी वाटे, घामा वाटे पाण्याबरोबर बाहेर टाकले जातात. म्हणून त्यांना शरीरामध्ये सतत त्याची पुरवठा होणे आवश्यक असतं. हेच अ रेग्युलर सप्लाय ऑफ दीज विटॅमिन्स इज इसेन्शियल. हे शरीरामध्ये म्हणून सारखं आपण पाणी पिलं पाहिजे. ज्याला चक्कर मारते किंवा बेशुद्ध पडतो त्या व्यक्तीला क्षार संजीवनी पाजतात म्हणजे मीठ व पाणी, मीठ साखर पाण्याचं पाजतात. त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला? क्षार मोठ्या प्रमाणात लगेच मिळतात म्हणून ते पाजतात. आलं लक्षात? तर हे जे जीवनसत्व आहे ते पाण्यात विरघळतात त्यामुळे शरीरातून लवकर निघून जातात आणि म्हणून हे सारखं शरीराला आवश्यक असतात. म्हणून दिवसातून भरपूर पाणी ठराविक जे दिलेलं आहे 3 लिटर ते पाणी आपण पिलंच पाहिजे. आलं लक्षात? नाही सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल विटामिन. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वीट अँड युरिन. Their water insoluble vitamins, these vitamins are insoluble in water but are soluble in fatty substances. हे जीवनसत्व पाण्यात विरघळत नाहीत पण स्निग्ध पदार्थाच्या रूपानं मेदामध्ये ते विरघळतात आणि ते आपल्या शरीरात साठा करून राहतात. म्हणजे मांस जे वाढतं आपलं, जाडी वाढते ते याच्यामुळे वाढते. त्यांचा शरीरात साठा होतो कारण ते विरघळत नाहीत. मग हे कुठले कुठले आहेत? ए डी ई के हे अविद्राव्य जीवनसत्व आहेत. आता या सगळ्या जीवनसत्वांची माहिती फक्त या तक्त्यात दिलेली आहे बघा. पूर्ण या तक्त्यामध्ये सगळ्या जीवनसत्वाची माहिती दिलेली आहे. इथं विटॅमिन्स आहेत, जीवनसत्वे, इथं कार्य आहेत त्यांचं, स्रोत कशापासून आपल्याला मागासारखं आपण कशापासून मिळतं आणि त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होतो किंवा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे दिलेलं आहे. डिफिशियन्सी डिसीजेस. आता ए जीवनसत्व याचं काम काय आहे? प्रोटेक्ट्स आईज, डोळ्याचं रक्षण. हेल्प्स टू कीप स्किन, त्वचेचं रक्षण.
अँड बोन्स अँड टीथ हेल्दी, आपली हाडं आणि दातं निरोगी राखायचं काम हे ए जीवनसत्व करतं. कशापासून मिळतं? कॅरट, मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, स्वीट पोटॅटोज, डीप येलो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे, भाज्या या आणि गडद पिवळी भाज्या यांच्यापासून आपल्याला हे ए जीवनसत्व मिळतं. ते जर आपल्याला कमी पडलं, म्हणजे आता गाजर वगैरे आहे, रताळे आहेत, सफरचंद आहेत, याच्यापासून हे आपल्याला सांगितलं आपल्याला ए जीवनसत्व मिळतं. हे जर आपल्याला कमी पडलं तर काय होतं आपल्याला? नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा यामुळे होतो. त्याचबरोबर झिरोडर्मा, त्वचा कोरडी पडते. आपल्या त्वचेवर असं वरखड ओढला तर पांढरा पट्टा ओढतो, असं खवल्या निघल्यासारखं होतं. ते त्वचा कोरडी पडण्याचं काम ह्याच्यामुळं ए जीवनसत्वामुळं न मिळाल्यामुळं होतं. आणि रातांधळेपणा म्हणजे काय? एखाद्याला रात्रीचं दिसतच नाही, कमी उजेडात दिसत नाही, त्याला रातांधळेपणा म्हणतात. बोल राधा बोल पिक्चर बघितला असला तर तुम्हाला माहिती आहे, कादर खानला रात्री झाले की दिसत नसते बघा, तो असाच करत असते. मजेशीर पिक्चरमध्ये ते मजेशीरपणा दाखवला आहे त्याचा. रात्री तो जेवायला बसल्यानंतर त्याला ताटातली कुत्रं भाकरी घेऊन गेलं तर त्याला दिसतच नाही, असं ते मजेशीर दाखवलं आहे. त्याला तर रातांधळेपणा म्हणतात, म्हणजे रात्रीचं न दिसणे. त्यानंतर B1 आहे. B1 या विटॅमिन्समुळे काय काम होतं? हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन्स ऑफ नर्व्हस अँड हार्ट, म्हणजे चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत होते. कशापासून मिळतात? मिल्क, फिश, मीट, सेरेरल्स, नट्स, पल्सेस, दूध, मासे, मांस, तृणधान्ये, कवच असलेली फळे, डाळी याच्यापासून B1 मिळतं. जर हा जीवनसत्व हे विटॅमिन जर आपल्याला नाही मिळालं तर काय होतं? बेरी नर्व डिसऑर्डर्स, मसल विकनेस, इनएफिशियन्सी. बेरी नावाचा चेतातंतूचा एक आजार आहे, तो होतो, किंवा स्नायूंचा अशक्तपणा किंवा अकार्यक्षमता याच्यामुळे होते. त्याचबरोबर B9 जीवनसत्व नाही मिळालं तर काय होतं? ग्रोथ ऑफ बॉडी. ह्याचं काम काय आहे? शरीराची वाढ ठेवायचं काम करतं आहे. बघा, ज्याची उंची वाढत नाही किंवा ज्याचं शरीर बारीक असतं त्याला डॉक्टर B1, B9, B12 असलेलं औषधं लिहून देतात. त्या विटॅमिनच्या गोळ्याच असतात. मग आता ते गोळ्या खाण्यापेक्षा आपण हे जे दिलेले आहेत हे पदार्थ जास्त खाल्ले आपल्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहेत. गडद हिरव्या भाज्या, डीप ग्रीन व्हेजिटेबल्स, पपयाज, किवीज ही फळं आपल्याला या ठिकाणी आवश्यक असतात. इम्प्रॉपर ग्रोथ काय होतं? याच्यामुळं इम्प्रॉपर ग्रोथ होते, शरीराची वाढ नीट होत नाही. ॲनिमिया नावाचा रोग होतो. फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरभोळेपणा, स्लो मुवमेंट्स, हालचाल मंदावते. अगदी काम शिस्तात करतात माणसं असली, आळस खूप येतो अशा लोकांच्या अंगामध्ये. B12 फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम ह्याच्यामुळे होतं. हे कशातून मिळतं? दुग्धजन्य पदार्थ आणि मांस, मीट अँड मिल्क प्रॉडक्ट्स ह्याच्यामधून मिळतं. हे जर कमी पडलं तर काय होतं आपल्याला? ॲनिमिया म्हणजे मगासारखा HB कमी असलेला ॲनिमिया नावाचा रोग होतो. C हे अतिशय महत्त्वाचं जीवनसत्व आहे. प्रोटेक्ट्स बॉडी टिश्यूज, फॉर्मेशन ऑफ कोलाजन, अ प्रोटीन इसेन्शियल ऑफ गम्स, टीथ, बोन्स अँड स्किन. शरीरामध्ये ज्या काही टिश्यूज आहेत, उती आहेत, त्यांचं रक्षण करायचं. हिरड्या, दात, हाडे, त्वचा याला आवश्यक असलेलं कोलेजन नावाचा जो पदार्थ आहे तो तयार करणे हे C जीवनसत्व करतं. कशातून मिळतं? आमला, किवी, ऑरेंजेस अँड अदर सायट्रस फ्रूट्स, कॅबेज, टोमॅटोज, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, आवळा, किवी, संत्री, लिंबूवर्गीय फळे, तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यातून हे सगळं C जीवनसत्व मिळतं. हे जर कमी पडलं तर काय होतं? स्कर्वी नावाचा रोग होतो, म्हणजे हिरड्यामधून रक्तस्राव होतो. ब्लिडिंग ऑफ जम्स, स्कर्वी. थायरॉइड नावाचा जो गळ्याजवळ थायरॉइड नावाची ग्रंथी असतात तो गलग्रंथी, थायरॉइड मॅलफंक्शन हा रोग होतो. थायरॉइडमुळं जर थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम झाला तर शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतात, अनेक तक्रारी सुरू होतात. म्हणून हा रोग होऊ द्यायचा नाही. जर होऊ नये असं वाटत असेल तर हे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. त्याचबरोबर जखमा लवकर बऱ्याच होत नाहीत. डिले हिलिंग ऑफ वुंड्स लवकर बऱ्या होत नाहीत.
असं होतं. डी जीवनसत्वामुळे काय होतं, ॲब्झॉर्ब कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषून घेतलं जातं. आणि यासाठी डी जीवनसत्वासाठी आपल्याला याच्यावर कोणतंही औषध नाही, काय नाही. याला सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश, सकाळचं कोवळं जे ऊन आहे ते या कोवळ्या उन्हातून आपल्याला डी जीवनसत्व तयार होतं. दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थ शरीरात ज्यावेळी येतात त्यावेळी सूर्यप्रकाशामुळं हे डी जीवनसत्व आपल्या शरीरात तयार होतं. हे जर कमी पडलं तर मुडदूस म्हणजे रिकेट्स नावाचा रोग होतो. सॉफ्टनिंग ऑफ द बोन्स कॉजिंग पेन्स अँड फ्रॅक्चर्स. याच्यामुळं हाडं मऊ होणे, वेदना होणे, हाड मोडणे अशा प्रकारचे व्याधी होतात, रोग होतात. ई जीवनसत्व पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायूपेशींना कार्यक्षम राखणे, स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल्स, रिप्रोडक्शन, मेंटेनिंग इफिशियन्सी ऑफ मसल सेल्स. कशातून मिळतात, व्हीट जम्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, टेंडर लीव्ज अँड व्हेजिटेबल ऑइल्स. तृणांकुर म्हणजे गव्हाचे तृण आलेले असतात, ते खपली गव्हाचे जसे तृण उगून येतात ते कोवळे कोवळे तोडून खाल्लो तर त्याच्यापासून आपल्याला ई जीवनसत्व मिळतं. हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी, मोड आलेली कडधान्य, वनस्पतीजन्य तेल याच्यापासून आपल्याला काय होतं, ई जीवनसत्व मिळतं. याच्यामुळे काय होतं, वीक मसल्स, ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन, स्किन डिसऑर्डर्स म्हणजे स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण म्हणजे आपण आपल्या बाळांना जन्म वगैरे देतो याच्यामध्ये काय होतं, अडथळा निर्माण होतो, त्वचेचे विकार होतात. हे ई जीवनसत्वामुळे होतं. के जीवनसत्व, के विटॅमिन, रक्त साकळण्यास मदत होते. एखादी आपल्याला जखम झाली आणि ती जर जखम थांबली नाही, घट्ट झालं नाही रक्त तिथं, तर काय होईल सांगा, रक्त भळाभळानुसार जायला चालूच होईल. अशा प्रकारचा एक रोग असतो, तो रोग ह्यामुळे होतो. तर रक्त थांबतच नाही त्याचं. मग त्यावेळी त्याला काय करावं लागतं, त्याचं ऑपरेशन करून इंजेक्शन देऊन ते रक्त थांबावं लागतं, त्याच्यावरच्या गोळ्या द्याव्या लागतात. असं काही वेळ होतो. तर हे सगळं कशामुळे मिळतं आपल्याला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन कॅबेज, ब्रोकोली, स्प्राउटेड पल्सेस, येलो एग्स. बघा, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग याच्यामधून आपल्याला हे के जीवनसत्व मिळतं. हे जर कमी पडलं तर एखाद्या वेळी इजा झाली तर फार फार रक्त वाहून जातं नुसता भळा आणि मग आपल्या शरीरात रक्त कमी पडतं, फार डेंजर असतं ते. म्हणून आपल्याला हे के जीवनसत्व कमी पडू द्यायचं नाही. मग आपण काय केलं पाहिजे, हे सगळं तक्ता आपण डोक्यात ठेवलं पाहिजे आणि हे आठवड्यातून त्याचं नियोजन करून हे सगळं अन्नपदार्थ थोडे थोडे आपल्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहेत. यातील काही पदार्थ आहेत ते कच्चे खाल्ले पाहिजेत आणि आपला आहार हा संतुलित ठेवणे. संतुलित म्हणजे काय, बॅलन्स्ड विटॅमिन्स अँड मिनरल्स या पद्धतीनं विचार करून आपला आहार आपला बॅलन्स ठेवला पाहिजे. ओके, थांबूया आपण इथं.